महानगरपालिका निवडणुकीत कौटुंबिक माहिती लपवल्याचा आरोप करत 14 गाव इथून निवडणूक जिंकलेले आणि भाजपाचा पाठिंबा असलेले अपक्ष नगरसेवक भरत बोईर यांचं नगरसेवक पद रद्द करावं, तसंच त्यांना महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये सहभाग घेण्यास मज्जाव करावा अशी याचिका बेलापूर न्यायालयात दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर आज सुनावणी होऊन बोईर यांच्या विरोधातली स्थगिती उठवण्यात आली असून या प्रकरणाची अंतिम सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती भरत बोईर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। माझ्या विरोधात महेश कुलकर्णी हायकोर्टामध्ये पहिला गेला होता का निवडणुकीला माहिती लपवली म्हणून खोटा आरोप घेऊन हायकोर्टाने त्याला फिटाळल्यानंतर इथे आला, आपल्या बेलापूरच्या कोर्टात आला। तो तिथे सविता लगाडे मॅडम म्हणून तिने माझ्या विरोधात दावा दाखल केला आणि दावा दाखल केल्यानंतर ते 25 तारखेला रात्री व्हॉट्सअप आले आम्हाला की नगरसेवक पद रद्द झाला असं लोकांनी व्हॉट्सअप केलं। आता आम्हाला पण माझी शोकत लागल्यावर झाला, असं कसं पद रद्द झालं आमचं नगरसेवक? कारण मी 5 वर्ष सरपंच होतो, माझी मिसेस 5 वर्ष सरपंच होती, सतत 10 वर्ष आम्ही ग्रामपंचायत मध्ये दोघं पण होतो। माझी 3 मुलं आहेत। माझी मुलगी अस्मिता बोईर ग्रॅज्युएशन आहे, दुसरा मुलगा रोहित डॉक्टर आहे आणि तिसरा मुलगा आणखी IAS ची परीक्षा देतोय। आता मे महिन्यात त्याची शेवटची पेपर्स IAS साठी। म्हणजे माझी मुलं ग्रॅज्युएशन आणि आम्ही पण शिकलेले आहोत, त्यामुळे तिसरं अपत्य काय चुकीचं नाही। 10/5/2001 त्याची जन्मतारीख आहे अंकितची आणि ती व्हॅलिड आहे। एखाद्या माणसाला कुठेतरी बदनाम करायचं आहे आणि आपला TRP वाढवायचा, कारण मध्ये पोर्टाला सुट्ट्या होत्या, सुट्ट्यामध्ये आपण काही करू शकत नव्हतो। आम्हाला पेपर सुद्धा नाही मिळाले, आम्हाला पेपर परवा दिवशी भेटले। तर नेमकं त्यांनी काय केलं, एलिगेशन केलंय त्यांनी एक पत्र चोरलंय पनवेलच्या महानगरपालिकेचं, भैरव कृष्णाजी भैराले। आता त्याचा माझा काय संबंध आहे तुम्ही सांगा जरा? एखाद्या नाव उलटा सुलटा करून तो हा तुझंच नाव आहे असं शक्य आहे का? त्यामुळे कोर्टाने त्यांचं म्हणणं फेटाळलं आणि आम्हाला कोर्टाने आज न्याय दिलेला आहे। त्यानं आमच्याकडे ऑर्डर आहे कोर्टाची, त्यांनी जे स्टे दिलं होतं मला नगरपालिकेत जायचं नाही किंवा कामकाज करायचं नाही, ती स्टे त्याची उठवलेली आहे आणि 8 तारखेला ते मेन हेअरिंग ठेवलेलं आहे आणि निकाल आमच्या बाजूला लागेल 100%। एखादा नगरसेवक माणूस कशाला निवडून देतो? लोक का गावची कामं झाली पाहिजेत, तिथे एक तंगड्या घेताचं काम करतात एका नगरसेवकाला विनाकारण। आम्हाला किती लोकांनी फोन केला असतील, किती हैराण केले, तुमचा पद कसा रद्द झाला, काय झाला, तुम्ही काय फसवणूक केली? अरे बाबा, आम्ही कुठली फसवणूक केलीच नाही बोललो कोणाची, आमच्या समोर काही मुद्दाच माहित नाही, आम्हाला पेपरच माहित, आम्ही उत्तर तरी काय देणार? जेव्हा मी कोर्टात गेलो तर आम्हाला माहित झाला यांनी काय केस टाकले म्हणून। तर काहीच नाही, कोर्टाने फेटाळलेले आणि सत्य सत्यच आहे। आम्हाला मीडिया समोर याच्या समोर बदनाम केले कारण नसताना। जनतेने आम्हाला अपक्ष निवडून दिलाय लोकांची कामं करण्यासाठी, आमच्या 14 गावच्या लोकांनी। यांनी पूर्णपणे बदनाम केला मला, एवढा बदनाम केला त्या हिसाबाच्या बाहेर। TV चॅनलवाल्यांना विनंती आहे की एकच बाजू ऐकून दुसरी बाजू ऐकून घेता तुम्ही। कोर्टामध्ये आता केस चालूच आहे, 8 तारखेला आणखी निकाल होईल, आता स्टे तर उठवली त्याची। त्यांनी पुढच्या ही ताकद काय कोणाला तरी पुढे करून केस टाकायची, हे आमच्या बापाने आम्हाला शिकवलं नाही। यायचं मर्दासारखं पुढे यायचं। या निवडणुकीला एकदा हरवलं ना, ते कुलकर्णीच्या मुलाला हरवला मी, 1750 मतांनी आघाडी घेऊन जिंकलो आहे, तो पण अपक्ष उमेदवार। तिने पक्षाचे उमेदवार होते तिथे, पण सर्व एकच अपक्ष निवडून नवी मुंबईमध्ये आला। का आला? कारण कामं होती लोकांची, आपण कामं करतो दिवस रात्र, लोकांसाठी झटतो म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिले, असे तंगड्या खेचासाठी निवडून दिले। अभी उसको आवाज देता हूँ ना मैं, अगले टाइम में वो खड़ा रहे 14 नंबर वार्ड में और मैं खड़ा रहता हूँ। इसके लिए कुलकर्णीला आव्हान देतो मी, काय वार्ड क्रमांक 14 मध्ये उभा राहावं त्याने, त्याच्या आधी आम्ही आहोत त्याला, मी स्वतः त्याच्याच विरोधात उभा राहतो। वार्ड क्रमांक 14 मध्ये त्याला आव्हान आहे, पुढच्या वेळेस तुझ्यात हिंमत असेल ना तर 14 वार्ड मध्ये राहून दाखव। एक आग्र्याचा बच्चा आहे बोललो, तो तुझ्याशी लढाई करणार। आगरी समाजाच्या मागे लागू नको, त्याला मी सांगतो। आगरी समाज पूर्ण उरेल, त्याच्या मागे लागू नको। आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत, आमचा समाज आहे इथे, आगरी कोली भंडारी, आगरी कोल्यांच्या मागे लागू नको त्याला बोललो। तुझा तू राजकारण कर, आम्हाला घेणं नाही, फुकाट कोणाला डिवचू नको। महानगरपालिकेतील भाजपाचा पाठिंबा असलेले अपक्ष नगरसेवक भरत बोईर हे 2 अपत्य नियम प्रकरणामुळे अडचणीत सापडले। तिसऱ्या अपत्याबाबत नियमांचं उल्लंघन केल्याचा भोईर यांच्यावर आरोप आहे। मात्र आपण कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नसून न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला।